परिसरातल्या स्फोटामुळे झालेल्या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू, 60 जखमी आणि 19 वर्षाखालच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचं भारतापुढं विजयासाठी 245 धावांचं आव्हान. केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार यांच्या गटाला दिलं आहे. यासाठी विधिमंडळातल्या बहुमताची कसोटी आयोगानं गृहीत धरली आहे. शरद पवार या पक्षात कुठलंही पद भूषवू शकत नाहीत. त्यांच्याकडे पक्षात आणि विधिमंडळात बहुमत नसल्याचं आयोगानं आज दिलेल्या निकालात म्हटलं आहे. शरद पवार यांनी पक्षाच्या घटनेचं उल्लंघन करून अनेक निर्णय घेतले, नियुक्त्या केल्या असं आयोगानं म्हटलं आहे. अजित पवार यांच्याकडे 57 तर शरद पवार यांच्याकडे 28 आमदार खासदारांचा पाठिंबा असल्याचं आयोगानं नमूद केलंय. पक्षाच्या 81 खासदार आणि आमदारांपैकी 1 खासदार आणि 5 आमदारांनी दोन्ही बाजूंना पाठिंबा दिल्याचं प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. ते आयोगानं गृहीत धरलं नाही. 2022 मध्ये झालेल्या पक्षांतर्गत निवडणुकांवर आयोगानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत नव्या पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह सादर करण्याचे आदेश आयोगानं शरद पवार यांना दिले आहेत. अन्यथा त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना अपक्ष धरलं जाईल. पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोतांच्या निर्मितीसाठी भारत कटिबद्ध आहे. याद्वारे विविध प्रकारांच्या ऊर्जा स्रोतांचा वापर केला जाईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज म्हणाले. ते आज गोव्यात इंडिया एनर्जी वीक 2024च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. 2070 पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचं भारताचं लक्ष्य आहे. पुनर्वापर हा भारतीयांच्या जीवनशैलीत तसंच ऊर्जा क्षेत्रात अंतर्भूत असल्याचं त्यांनी सांगितलं. जगभरातल्या 15 देशांचे ऊर्जा मंत्री यात सहभागी झाले आहेत. प्रधानमंत्र्यांनी आज गोव्यात विकसित भारत विकसित गोवा 2047 कार्यक्रमाच्या अंतर्गत 1330 कोटी रुपयांच्या विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली. तसंच ONGCच्या एकीकृत समुद्री जीवरक्षक केंद्राचंही उद्घाटन केलं. लोकसभेनं भरती आणि प्रवेश परीक्षेतले घोटाळे रोखणारे विधेयक आज मंजूर केलं. केंद्रीय लोकसेवा आयोग, कर्मचारी निवड आयोग, रेल्वे भरती मंडळ, राष्ट्रीय चाचणी संस्था आणि केंद्र सरकारच्या विभागांद्वारे घेतलेल्या परीक्षांमध्ये घोटाळे रोखण्यासाठी यात तरतूद आहे. यानुसार स्पर्धा परीक्षांमधल्या गैरप्रकारांच्या गुन्ह्यासाठी 3 ते 10 वर्षापर्यंत कारावास आणि 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. या विधेयकांतर्गत सर्व गुन्हे दखलपात्र, अजामीनपात्र असतील. या अंतर्गत तडजोडीद्वारे तोडगा काढता येणार नाही. नागरिकांना 29 किलो रुपये दरानं दिल्या जाणाऱ्या भारत राईस या तांदळाच्या विक्रीची सुरुवात आजपासून नवी दिल्लीत झाली. केंद्रीय खाद्य आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांनी या विक्रीला सुरुवात केली. 5 किलो आणि 10 किलोच्या पिशवीत हा तांदूळ उपलब्ध असेल. भारतीय खाद्य महामंडळ, नाफेड, राष्ट्रीय सहकारी ग्राहक फेडरेशन आणि केंद्रीय भांडारात पहिल्या टप्प्यात 5 लाख मेट्रिक टन तांदूळ उपलब्ध करून देईल. ई-कॉमर्स पोर्टलवरही हा तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध असेल. विकसित भारत संकल्प यात्रेतल्या आरोग्य शिबिरांच्या लाभार्थ्यांची संख्या 7 कोटींपेक्षा अधिक झाली आहे. देशभरातल्या गावागावात आणि शहरात 2.25 लाखांहून अधिक शिबिरं झाली. 51 लाखांहून अधिक नागरिकांना आयुष्यमान कार्ड वितरित झाली असून 3.25 कोटींहून अधिक कार्ड तयार झाली आहेत. 4.25 कोटींहून अधिक नागरिकांची क्षयरोगासाठी तपासणी झाली आणि त्यातल्या 12.25 लाखांहून अधिक जणांना पुढील उपचारांचा सल्ला दिला आहे. विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ राज्यातल्या लाखो नागरिकांनी घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातले स्वनिधी योजनेचे लाभार्थी मुशरफ कुरेशी यांनी सांगितलं. PM स्वनिधीमध्ये 10,000चा लोन भेटलाय. माझा भाजीचा व्यवसाय आहे, त्याबद्दल मला PM स्वनिधीमध्ये 10,000चा लोन भेटलाय. यामध्ये मला खूप व्यवसाय आला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मध्य प्रदेशात बैरागड इथं आज एका फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे या परिसरातल्या अनेक घरांनी पेट घेतला. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला तर 60 पेक्षा जास्त जण जखमी झाले. हा कारखाना बेकायदेशीरपणे सुरू होता. अपघातस्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू असून जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत दिली जाईल आणि जखमींवर मोफत उपचार केले जातील असं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी जाहीर केलं आहे.
19 वर्षाखालच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज बेनोनी इथं सुरू असलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारतापुढे विजयासाठी 245 धावांचं आव्हान ठेवलं. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेनं निर्धारित 50 षटकात 7 गडी गमावून 244 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. पहिल्याच चेंडूवर सलामीचा फलंदाज आदर्श सिंगनं शून्यावर बाद झाला. आणखीन 2 गडी झटपट बाद झाल्यानंतर अर्धशतकी खेळी करणारा सचिन धस आणि कर्णधार उदय सहारन यांनी डाव साधला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 35 षटकात 4 बाद 161 धावा झाल्या होत्या. लोकसभेत आज जम्मू आणि काश्मीर स्थानिक स्वराज्य संस्था कायदे विधेयक 2024 मंजूर झालं. जम्मू आणि काश्मीर पंचायती राज कायदा 1989, जम्मू आणि काश्मीर महानगरपालिका कायदा 2000 आणि जम्मू आणि काश्मीर महानगरपालिका कायदा 2000च्या काही तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचा या विधेयकाचा उद्देश आहे. जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातल्या पंचायती आणि नगरपालिकांमध्ये इतर मागासवर्गीयांना आरक्षण प्रदान करणं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कायद्यांमध्ये घटनेतल्या तरतुदीनुसार सुसंगतता आणण्याचं या कायद्याचं उद्दिष्ट आहे. राज्यसभेत आज संविधान आदेश विधेयक 2024 आणि संविधान अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आदेश सुधारणा विधेयक 2024 मंजूर झालं. संविधान अनुसूचित जमाती आदेश सुधारणा विधेयक 2024 हे आंध्र प्रदेशमध्ये बोंडो पोर्जा, खोंड सार्वमून आणि कोंडा पोर्जा या जमातींचा अनुसूचित जमातींच्या यादीत समावेश करण्यासाठी संबंधित कायद्यात सुधारणा करण्याच्या उद्देशानं आहे. तर संविधान अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आदेश दुरुस्ती विधेयक 2024चा उद्देश ओदिशामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या यादीत बदल करण्यासाठी संबंधित कायद्यात सुधारणा करणं हा आहे. राज्यसभेत आज जलप्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण संशोधन विधेयकही मंजूर झालं. जलप्रदूषण थांबवण्यासाठी तसंच नियंत्रणासाठी केंद्र आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या स्थापनेची तरतूद या विधेयकात आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभारदर्शक ठरावावर आज राज्यसभेत पुन्हा चर्चा सुरू झाली. आगामी जनगणनेपर्यंत देशातल्या साक्षरतेचं प्रमाण 100% नेण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आज म्हणाले. नवी दिल्लीत उल्हास मेळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. देशातल्या सुमारे 20% शाळाबाह्य जनतेला अंडरस्टँडिंग ऑफ लाईफ लाँग लर्निंग फॉर ऑल अर्थात उल्हास योजनेअंतर्गत स्थानिक भाषेत शिक्षण देऊन साक्षर करण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे असं त्यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची द्वैमासिक बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. या बैठकीतले निर्णय गव्हर्नर शक्तिकांत दास गुरुवारी सकाळी 10 वाजता जाहीर करणार आहेत. गेल्या वर्षभरात रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात काहीही बदल केला नाही. या आढावा बैठकीनंतरही यात बदल होण्याची शक्यता नसल्याचा स्टेट बँकेच्या संशोधन विभागाचा अहवाल आहे. सीबीआयनं ICICI बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना केलेली अटक मुंबई उच्च न्यायालयानं अवैध ठरवली आहे. त्यांना गेल्या वर्षी जानेवारीत दिलेला हंगामी जामीन योग्य असल्याचा निर्णयही न्यायालयानं दिला. तपासात असहकार्य आणि माहिती उघड न करणे ही अटकेसाठी सीबीआयनं दिलेली कारणं न्यायालयानं फेटाळली आहेत. आकाशवाणीच्या विविध प्रादेशिक वृत्त विभागांमध्ये संपादकीय कार्यकारी तसंच वृत्त निवेदक आणि अनुवादक या पदांवर पूर्णवेळ कंत्राटी तत्वावर भरतीसाठी वृत्त सेवा विभागानं अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. त्यासाठी अर्ज पाठवण्याची मुदत येत्या 8 फेब्रुवारीपर्यंत आहे. अधिक माहिती आमच्या newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ पक्षचिन्ह अजित पवार यांना बहाल. इंडिया एनर्जी वीकचं गोव्यात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोतांच्या निर्मितीसाठी भारत कटिबद्ध असल्याची प्रधानमंत्र्यांची ग्वाही. भरती आणि प्रवेश परीक्षांमधले घोटाळे रोखणारं विधेयक लोकसभेत मंजूर. नागरिकांना 29 रुपये किलो दरानं दिल्या जाणाऱ्या भारत राईस या तांदळाच्या विक्रीला प्रारंभ. मध्य प्रदेशात फटाक्यांच्या कारखान्यातल्या स्फोटामुळे झालेल्या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू, 60 जखमी. आणि 19 वर्षाखालच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचं भारतापुढे विजयासाठी 245 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.